जगातील दुसऱ्या क्रमांकाची लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग। IPLची मार्केट व्हॅल्यू सध्या 1,35,000 कोटी इतके आहे। IPL मध्ये 10 संघ खेळाडूंवर करोडो रुपयांची बोली लावतात, पण त्यापैकी जिंकतो फक्त एक संघ, ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाने आत्तापर्यंत एकदाही IPL ट्रॉफी जिंकलेली नाही। मग या संघांना फायदा कसा होतो आणि हे संघ कमाई कशी करतात, आपण या व्हिडिओमधून हेच जाणून घेणार आहोत। म्हणजेच IPLचे बिझनेस मॉडेल जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी सौरभ आणि स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। IPL मध्ये BCCI व फ्रँचायझींच्या कमाईचे 3 ते 4 मार्ग आहेत। त्यापैकी सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे सेंट्रल रेव्हेन्यू। यामध्ये मीडिया ब्रॉडकास्टिंग राईट्स आणि टायटल स्पॉन्सरशिप या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। यामधूनच 60 ते 70% कमाई होत असते। सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यासाठी टीव्ही चॅनल्स किंवा OTT प्लॅटफॉर्म्सना मीडिया ब्रॉडकास्टिंग राईट्स खरेदी करावे लागतात। 2008 साली ज्यावेळी IPLची सुरुवात झाली त्यावेळी सोनीने 10 वर्षांसाठी म्हणजे 2017 पर्यंत हे राईट्स खरेदी केले होते। त्यासाठी त्यांनी BCCIला 8,200 कोटी रुपये दिले होते। त्यानंतर 2018 साली स्टार स्पोर्ट्सने हे राईट्स खरेदी केले। 5 वर्षांसाठी त्यांनी तब्बल 16,347 कोटी रुपये मोजले। आता 2023 ते 2027 पर्यंतचे मीडिया राईट्स 2 वेगवेगळ्या कंपन्यांकडे आहेत, ज्यामध्ये भारतीय उपमहाद्वीप म्हणजे भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या देशांमध्ये टीव्ही ब्रॉडकास्टिंग राईट्स स्टार स्पोर्ट्स या कंपनीकडे आहेत। यासाठी कंपनीने BCCIला 23,575 कोटी रुपये दिले आहेत। तर उपमहाद्वीप देशांमधील डिजिटल स्ट्रीमिंग राईट्स वायकॉम 18 या कंपनीकडे आहेत। वायकॉम 18 या कंपनीने जिओ आणि हॉटस्टार हे 2 OTT प्लॅटफॉर्म्स मर्ज केले आहेत। त्यामुळे IPLचे सामने आपल्याला जिओ स्टार या OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतात। ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या देशांमधील मीडिया राईट्स देखील वायकॉम 18 कंपनीकडे आहेत। तर मिडल ईस्ट, नॉर्थ आफ्रिका आणि अमेरिका यांसारख्या देशांमधील मीडिया राईट्स टाइम्स इंटरनेट या कंपनीकडे आहे। जर आपण पाहिले तर मीडिया ब्रॉडकास्टिंग राईट्सची किंमत दर 5 वर्षांनी डबल होत आहे। IPL मधील कमाईचा दुसरा सोर्स म्हणजे टायटल स्पॉन्सरशिप। IPLचे पहिले 4 सीझन DLF या कंपनीने स्पॉन्सर केले होते। त्यासाठी त्यांनी 200 कोटी रुपये मोजले होते आणि आता सध्या टाटा IPL सुरू आहे। या IPLसाठी 2024 ते 2028 या वर्षांसाठी टाटा या कंपनीने BCCIला 2,500 कोटी रुपये दिले आहेत। कमाईचा तिसरा सोर्स म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट। IPL मध्ये आपण पाहतोच खेळाडूंच्या जर्सीवर, हेल्मेटवर, ग्लोव्जवर, कॅपवर विविध कंपन्यांचे लोगो असतात। त्याचबरोबर स्टेडियममध्ये देखील विविध कंपन्यांचे बॅनर्स, स्टिकर्स, LED बोर्ड्स पाहायला मिळतात। या ॲडव्हर्टाइजमेंटचे देखील BCCI व फ्रँचायझींना पैसे मिळतात। आणि आता फ्रँचायझींनी फॅनसाठी मर्चेंडाईज देखील विकायला सुरुवात केली आहे, ज्यामध्ये जर्सी, कॅप, संघाचा झेंडा, खेळाडूंची ऑटोग्राफ असलेली बॅट अशा अनेक गोष्टी विकल्या जातात, जसे की मुंबई इंडियन्सची गोल्डन मेंबरशिप। IPL मधील कमाईचा चौथा सोर्स म्हणजेच तिकीट विक्री। तिकिटांच्या विक्रीमधून फारशी कमाई होत नाही, कारण तिकीट विक्रीचा 80% हिस्सा हा होम टीमला देण्यात येतो। जसे की वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना आहे, त्यापैकी 80% भाग हा मुंबई इंडियन्स संघाला मिळणार। ही सर्व कमाई मिळून एका फ्रँचायझीला एका सीझनमध्ये साधारणतः 500 ते 600 कोटी रुपये मिळतात। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।